आज पुन्हा एकदा कळालं की या मेहेंदळे साम्राज्यात आपली व्हॅल्यू शून्य आहे. इतकी वर्ष आपण रक्ताचं पाणी करून ही कंपनी सांभाळतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय, आणि तो सारा तो इथे 5 मिनिटांसाठी येतो, कागद फाडून आपल्या थोबाडावर फेकून सगळ्या प्लॅनवर पाणी फिरून सगळं सगळं विस्कटून निघून जातो. आपल्या पोरीचं नाव आहे ना यावर, शुभ्रा. हिम्मत कशी झाली त्याची हे फाडायची? एवढी अक्कल आली कुठे आहे सारंगला वेटोपावर वापरण्याची? कोण शिकवतंय त्याला? कोण पूस लावतंय? दुसरी कोण देणार आहे ही अक्कल त्याच्याकडे? ही अक्कल शिकवणारी तुझ्या आईच आहे. त्याच बाईने ठरवून हे सगळं केलं. आपण इथे सह्या करणार आणि तितक्यात त्याची एंट्री होते. वा, तुला काय वाटलं परफेक्ट टायमिंग आहे? हा, तुझ्या आईने त्या म्हातारडीने सगळं ठरवून केलंय हे प्लॅनिंग. काय आमचं जायला सारंग या कंपनी म्हणून काहीतरी असं कॉन्क्रीट कारण पाहिजे की आईच त्याला या कंपनीमधनं बाहेर हाकले. कारण आय कॅनॉट शेअर रुपम कॉस्मेटिक्स विथ एनीबडी. आय शुड बी द सोल ओनर ऑफ दिस कंपनी. एकटा मालक. राजकुमार मेंदळे या कंपनीचा आहे एकटा मालक. माझ्या हातात असताना तर मी एक गोळी झाडून त्याला संपवून टाकलं असतं आणि आपल्या वाटेतला काटा कायमचा बाजूला केला असता. पण नाही, तसं नाही ना करू शकत. कारण त्या तिलोत्तमाचं नाक दाबायचं असेल ना तर आपल्याला सारंगचीच गरज पडणार आहे. लगाम सुटलेला घोडा असतो ना, तसा झालाय सारंग. लगाम नसलेला घोडा सर्वात धोकादायक असतो मोनिका. सारंग आपल्याला रस्त्यावर भीक मागायला लावेल. काहीतरी करायला हवं. त्याच्या गळ्यातला तो लगाम आहे ना, त्याचा पट्टा आपल्याला हातात घ्यावा लागणार आहे. जो आत्ता त्या म्हातारीकडे, तुझ्या आईकडे, तिचं काहीतरी करावं लागणार आहे. एकदा का आपण तिला संपवलं ना की मग सारंगला पण असं बाजूला करू शकतो. जोवर तुमची आई जिवंत आहे ना तोवर आपल्याला सारंगचं काहीच नाही करता येणार. आपला एकही प्लॅन सक्सेसफुल नाही होऊ शकणार. नेहमी हे घडत राहणार.